मला काही सुद्धा नाही हेच त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी त्या महाआघाडीच्या गटपत्रांनी सांगितलं पाहिजे. मित्रांनो, राष्ट्रवादीचं उदाहरण घ्या. एकनाथ शिंदे काय म्हणतात मित्रांनो, उद्या आपल्याला घेतला पाहिजे यासाठी आपण जाण होणं गरजेचं आहे. जेव्हा या ठिकाणी आपण आपल्या पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत भाषण करून चालणार नाही. आज एवढं वातावरण आपल्याला कुठल्याही खात्याच्या ठिकाणी आज पैशाशिवाय काम होत नाही. अखंड सरकार जे सुरू आहे हे टक्केवारीवरचं सरकार आहे. तर लोकसभा मोठी त्या विधानसभा मोठी हा प्रश्न सुद्धा विचारला पाहिजे. म्हणजे कशा प्रकारे पक्ष या ठिकाणी आज हे निकाल ठरवले जाते. आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने सर्व जिल्हाप्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांसमोर चर्चा करण्यासाठी घेतलेला आहे. कारण ह्या दोन्ही सीट या शिवसेनेच्या आमच्या आहेत आणि महाआघाडीमध्ये आता बैठक चालू आहे. ज्या ओबेरायला वगैरे सगळ्या बैठकी चालू आहेत महाआघाडीच्या मेन नेत्याच्या. मग ती जागा कोणाच्या ह्याच्यात जाते काय जाते ते आम्हाला माहीत नाही. पण तरी माझा दोन्ही खासदार आदरणीय उद्धव साहेबांचे होते. त्याच्या कारणाने आम्हाला ह्या मतदारसंघामध्ये आमची जी लोक सगळी जागेवर आहेत त्यांच्याशी गाठीभेटी करायला आलो आहे. बाबा उमेदवार कोणी देवो, उद्धवसाहेब जे देतील आघाडीत जे ठरतील तो उमेदवार देवो, पण ते आपल्याला जास्तीत जास्त मताच्या फरकाने निवडून आणायची आहे. यासाठी सगळ्या बैठका आता चालू आहेत. कोल्हापूरची जागा जी आहे ती काँग्रेसला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शाहू महाराजांचं नाव आघाडीवर आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण शाहू महाराजांना पाठिंबा देणार का आणि शिवसेना यावर ठाम राहील का जागेवर? तो प्रश्न आहे आमच्या आदरणीय उद्धव साहेबांचा. आम्हाला शाहू महाराजांबद्दल आदर आहेच, पण तो प्रश्न हा आदरणीय पक्षप्रमुख शरद पवार किंवा सोनिया किंवा यांच्यापैकी कोण असतील ते तो ठरवतील. जो आम्ही काय म्हणालो, जो कोण उमेदवार आम्हाला उद्धवसाहेब देतील किंवा आघाडीच्या माध्यमातून येईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मतांनी निवडून आणणार आहोत. तरी देखील आता तुम्ही बाहेरच्या पाठिंबा द्यायचं म्हणताय काय? कोणीही आता मी जवळजवळ इथे येतो आहे त्याबद्दल मला कोणीही सांगितलं नाही. इच्छुक असणे काही कोणाची चूक नाही आहे. इच्छुक हे असायलाच पाहिजे. का तर शिवसेना आहे. शिवसेनेने कधी स्वतःचं हे बघितलं नाही. परक्या लोकांनाच किंवा आपल्या लोकांनाच मोठं केलेलं आहे. त्यामध्ये मागणं काय चुकीचं नाही आहे. पण जो आदेश उद्धवसाहेब देतील तो सगळ्यांना सरसावंत असणार आहे आणि ते कामाला लागणार आहे. सत्यजित पाटील आता जसं भाषण माहिती दोन्ही जागा त्यांनी हात किंवा दावा दिला, दोन्ही जागा लढवणार का? दोन्ही जागा या शिवसेनेच्याच आहेत. शेवटी वाटाघाटी आहेत. वरती आघाडीच्या वाटाघाटी आहेत. आता वाटाघाटीत आम्ही 18 जागा तर लढणारच आहोत. त्या 18 जागेमधल्या ह्या 2 जागा आहेतच. मग शेवटी ज्या वाटाघाटीत ज्या जातील, ज्या आदरणीय उद्धवसाहेब ज्या निर्णय घेतील त्या निर्णयाला सगळे शिवसैनिक आणि सगळे आम्ही बांधील आहोत. जागेबाबत अद्याप निर्णय नाही. अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाचं अस्तित्व ठेवण्यासाठी नेमकी कोणत्या जागेची मागणी करणार का या जागेवर थांबणार? ह्या 18 जागा ज्या आम्ही मागतोय त्या 18 जागेमध्ये ह्या 2 जागा आहेत. शेवटी जो आमचे आदरणीय पक्षप्रमुख निर्णय घेतील. आता मागणारे मी काय म्हणालो, आता माझ्याकडे पण 4 जण इच्छुक आहेत यासाठी. आता देणार आहेत उद्धवजी. ते आता ते मागणारे करणारे असतील त्याबद्दल आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आमचे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार. मुरलीधर जाधवांच्या बंडाची काय फरक पडत नाही. आता त्यांना आवडलं, त्यांनी ते केलं, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत. त्यांना पुढचं राजकीय भवितव्य त्यांचं जोमाने राहून दे.